HIV एड्स या रोगाचं प्रमाण कमी झालं असलं तरी याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। देशातून एड्सला हद्दपार करण्यासाठी आरोग्य प्रशासन, सामाजिक संस्था, NGO या सर्वांनीच एकत्रितपणे काम करणं आवश्यक आहे। एड्सचं समूळ उच्चाटण्यासाठी एकजुटीने पुढाकार घेतला पाहिजे, असं प्रतिपादन आरोग्य सेवा संचालक नितीन अंबाडेकर यांनी केलंय। जागतिक एड्स दिन निमित्त सोमवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अंतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष ठाणे यांच्यामार्फत जागतिक एड्स दिन 2024 विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला आहे। महापालिकेच्या स्वर्गीय दादा कोंडके एम्फीथिएटर येथे झालेल्या या कार्यक्रमावेळी आरोग्य सेवा पुणे संचालक डॉक्टर नितीन अंबाडेकर, उपसंचालक डॉक्टर अशोक नांदापूरकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे, डॉक्टर अर्चना पवार, रतन गाढवे, अशोक देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी प्रमुख मार्गदर्शकांनी HIV एड्स कशामुळे होतो त्यामागील प्रमुख 4 कारणांची माहिती दिली। त्याचप्रमाणे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना HIV निर्मूलन करण्यासाठी मार्गदर्शन केले। जिल्ह्यातील मोफत औषधोपचार व चाचणी करणाऱ्या सेवा सुविधांचा लाभ घेण्याचं आवाहन यावेळी करण्यात आले। दरम्यानच्या कार्यक्रमात जनजागृतीपर प्रभात फेरीला हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला। जनजागृतीपर प्रभात फेरी जिल्हा सामान्य रुग्णालय ठाणे येथून रहेजा गार्डन पोलीस स्टेशन मार्गे 3 हात नाका सर्व्हिस रोड मार्गे स्वर्गीय दादा कोंडके एम्फीथिएटर ठाणे येथे विसर्जित करण्यात आले आहे। उत्कृष्ट काम करणाऱ्या ICTC, ART, सुरक्षा केंद्र, क्षयरोग विभाग, प्राथमिक आरोग्य केंद्र, शहरी नागरी आरोग्य केंद्र, हस्तक्षेप प्रकल्प गट, रक्तपेढी यांना प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले आहे।